कर्नाटकमधील कलबुर्गी इथं मोदींच्या हस्ते आज अनेक योजनांचा शुभारंभ झाला। त्यामुळे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी देशातील विरोधकांवर तोफ डागली। कलबुर्गीमधल्या जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी नकली नावं नोंदवून सरकारची सबसिडी लाटणाऱ्यांचा बंदोबस्त केल्याचाही दावा त्यांनी केला आहे। कर्नाटकप्रमाणेच तामिळनाडूतील कांचीपुरममध्येही मोदींनी अनेक योजनांच्या शुभारंभाचा धडाका लावलाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी चेन्नईतील के डॉक्टर एमजीआर ऑफ आर्ट्स कॉलेजमध्ये एमजी रामचंद्रन यांच्या प्रतिमेचं अनावरण केलं। पंतप्रधान मोदींनी कुंभमेळ्यातील सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निधी दिलाय। आपल्या व्यक्तिगत बचत खात्यातून पंतप्रधान मोदींनी 21 लाखांची रक्कम सफाई कर्मचाऱ्यांना दिली आहे। राहुल गांधींनी आज विविध राजदूतांची भेट घेतली। G20 देशांच्या राजदूतांसोबत ही बैठक होती। यावेळी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगही उपस्थित होते। शोपियानमधल्या कुंगनू गावात काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा तळ पकडलाय। या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील खानबाल परिसरात जमात इस्लामी संघटनेवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली आहे। भूतकाळात काय झालं ते बघणार नाही, पक्षकारांना वाटत असेल तर त्यांनी मध्यस्थांची नावं सुचवावीत। आम्हाला मध्यस्थी संदर्भात लवकर निर्णय घ्यायचा असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। हा वाद फक्त जमिनीचा नसून भावनेचा मुद्दा असल्याचं हिंदू महासभेनं म्हटलंय। मच्छर खूप होते, हिटनं मारलेत। मच्छर मोजण्यापेक्षा निवांत झोपणं पसंत केलंय। संरक्षण राज्यमंत्री VK सिंगांचं हे संतापजनक वक्तव्य मानलं जात आहे। पाकिस्ताननं F-16 विमान वापरल्याचे पुरावे दिल्यानंतर पाकिस्तान आता चांगल्याच अडचणीत सापडलंय। पाकिस्ताननं जरी F-16 वापरलं नसल्याचं सांगितलं असलं तरी अमेरिकेला दिलेल्या पुराव्याच्या आधारे अभ्यास सुरू असून योग्य ती समज पाकिस्तानला देण्यात येणार आहे। काँग्रेसच्या दिग्गजराजानंतर भाजपच्या केशव प्रसाद मौर्य यांनी पुलवामाचा उल्लेख दुर्घटना असा केलाय। यूपीचे ते उपमुख्यमंत्री आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर आपल्या निर्णयावर ठाम आहेत। मी पुढे गेलोय, जालन्याची जागा शिवसेनेकडेच हवी असल्याचं अर्जुन खोतकर म्हणाले। 2 वर्षापासून मतदारसंघ शिवसेनामय केल्याचंही खोतकर म्हणाले। माझ्यावरील अन्याय बोलून दाखवला, उद्या मुख्यमंत्री मातोश्रीवर येतील आणि उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असेल असं खोतकर म्हणाले। मराठा ठोक मोर्चा आता युती विरोधात प्रचार करणार आहेत। आरक्षणाचा निर्णय कोर्टात लटकवल्याचा आरोप करण्यात आलाय, तर उद्धव ठाकरेंनी आश्वासन देऊनही गुन्हे कायमच असल्याचं मराठा ठोक मोर्चानं म्हटलंय। मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली खतखत व्यक्त केली आहे। ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादी लढवणार असून संजय दिना पाटील उमेदवार असल्याची चर्चा आहे। या संदर्भात ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत। सुजय विखे पाटलांसाठी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेतलाय। राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरची जागा काँग्रेसकडे घेऊन त्या बदल्यात औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी बाजाराला भेट दिली आहे। सतेज पाटील यांनी यावेळी चक्क भाजी देखील खरेदी केली। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात सेनेला निमंत्रण दिलं नाही, यामुळे नागपुरात भाजप शिवसैनिकांचा अपमान करत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंना देणार असल्याचं सेनेच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय। तर उद्घाटन कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार घालणार असल्याचीही माहिती मिळते। वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू आहे। जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी पदाचा दुरुपयोग करून कार्यालयीन कामात अडथळा निर्माण केल्याचा निषेध म्हणून आंदोलन सुरू आहे। सोलापुरात नामकरण कार्यक्रमात सुभाष देशमुखांच्या भाषणादरम्यान धनगर समाजाच्या तरुणांनी गोंधळ घातला। सर्वांच्या प्रयत्नानं सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर असं नामकरण झाल्याचं देशमुखांच्या वक्तव्याला तरुणांनी विरोध केला आहे। मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींच्या हस्ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रस्तावित इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। नागपूरच्या मेहानमध्ये IIM साठी 132 एकर जागा देण्यात आली, त्यावर नवीन इमारत उभारली जाणार आहे। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात भीषण आग लागली होती। या आगीत 7 घरं जळून खाक झाली। ही आग लागतात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दिल्लीच्या पंडित दीनदयाल अंत्योदय भवनातील 5व्या मजल्यावर आग लागली होती। ही आग आटोक्यात आली आहे। अग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात आता यश आलंय, मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। श्रीनगरमधील राजबागमधील घराला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही। पिंपरी चिंचवडच्या चिखली भागातील स्पाइन सर्व्हिस रोड जवळ एका कारने अचानक पेट घेतला। या आगीत कार जळून खाक झाली। सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही।
बॉडी बिल्डर रवी सावंतचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. ते 35 वर्षाचे होते. उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेत रवी सावंत यांनी तिसऱ्या गटात सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यामुळे त्यांची निवड भारत श्री स्पर्धेसाठी झाली होती. धुळ्यातील आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करणाऱ्या प्रदीप जोरोंदेने एका निवेदिकेची छेड काढल्याची घटना घडली होती. बदनामीच्या भीतीपोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रदीप जोरोंदेला या प्रकरणी माफी मागण्यास भाग पडले. कार्यालयातील महिलेबद्दल अश्लील शब्दात चर्चा करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापक चेतन दाते याला मनसैनिकांनी चांगला चोप दिला. व्यवस्थापक चेतन दाते हा या महिलेला कामावरून काढण्याची धमकी देत वारंवार अश्लील शब्दात चर्चा करण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. टीव्ही अभिनेत्री आरजू गोवित्रीकर यांनी त्यांच्या पतीच्या छळाविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली. मारहाणीचा पुरावा म्हणून आरजेनं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर केले असून त्यात सिद्धार्थ सबरवाल हा आरजूला मारहाण करताना आणि तिच्याशी उज्जत घालताना दिसतोय. आदिवासी समाजाच्या सवलती धनगर समाजाला देऊ नये यासाठी आदिवासी समाजाच्या विद्यार्थी संघटनेचा लॉंग मार्च निघणार होता. मात्र वेळीच नाशिकहून मुंबईला निघणाऱ्या लॉंग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली असून 50हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हाल झालेत. परीक्षा काळात संप पुकारल्यानं लायब्ररी बंद झाली आहे. मैदानात विद्यार्थी अभ्यास करतायत. जर का सरकारनं संपाची दखल घेतली नाही तर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. वाशिम जिल्ह्यातील महागावातील रोपवाटिकेमध्ये महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळावं यासाठी रिसोड पंचायत समितीला कामाची मागणी करूनही काम मिळालं नसल्यामुळे आता महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. कुरुंदवाड शहराला सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून अद्याप पाणी मिळालेलं नाही. यासाठी शिवसेनेनं होमहवन करून अनोखं आंदोलन केलं. दरम्यान आंदोलकांना पालिका सभेत मुदतवाढ दिली असून 6 महिन्यात काम पूर्ण होईल याचं लेखी पत्र दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. अकोला महापालिका स्थायी समिती सभापतीपदी विनोद मापारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापती विनोद मापारी हे याआधी मनपा उपमहापौर राहिलेले आहेत. सॅमसंगचे एस सिरीजचे स्मार्टफोन अलीकडे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लॉन्च झाल्यानंतर आज भारतात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले. भारतात या सिरीजचे गॅलेक्सी S10, गॅलेक्सी S10 प्लस आणि गॅलेक्सी S10e ची प्री बुकिंग आधीच सुरू झाली आणि लॉन्च नंतर याचा सेलही सुरू होणार आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी जिनेव्हा मोटर शो 2019 मध्ये आपली नवीन मायक्रो एसयूव्ही सादर केली. या मायक्रो एसयूव्हीला H2X असं नाव दिलं असून ही या कंपनीची दुसरी आकारानं लहान अशी एसयूव्ही आहे. बिग बॉस 11ची विजेती मराठमोळी शिल्पा शिंदे आता लवकरच मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवते. आनंद चव्हाण यांच्या अबलाक या मराठी चित्रपटातून शिल्पा मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.